सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लक्ष्मी चित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. नवरात्र उत्सवात नारी शक्तीचा आपण जागर करीत आहोत. आज आपण भेटणार आहोत छाया उदय घाटगे यांना. प्रत्येक मूल शिकू शकते असा आत्मविश्वास प्रत्येक मुलामध्ये निर्माण करणाऱ्या आपल्या आजच्या डोंबिवलीच्या छाया उदय घाटगे यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे शिक्षण MA डिप्लोमा इन टीचर्स ऑफ डेफ मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी हे शिक्षण घेतलेलं आहे. BEd केलेलं आहे खास कर्णबधिरांसाठी. डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट पत्रकारितेचा देखील छाया कोर्स केलेला आहे. त्यांचं सेंट्रल स्कूल फॉर द डेफ मुंबईमध्ये 11 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. तसेच सध्या त्या संवाद कर्णबधिर प्रबोधिनीमध्ये शिकवत आहेत. अशी त्यांची 31 वर्ष कर्णबधिरांच्या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. मुंबई डेफ ॲक्शन ग्रुपच्या त्या सहसचिव आहेत. कोळगाव बदलापूर अपंग पुनर्वसन केंद्राच्या त्या सभासद आहेत. राज्यस्तरीय व्हॉलीबॉलपटू देखील आहेत. अशा या आपल्या छायाताई सर्व गुणसंपन्न आहेत. नाशिकला माहेरी असताना त्यांच्या आईच्या मैत्रिणीची मुलगी ही कर्णबधिर होती. त्यामुळे ताईंच्या मनात कर्णबधिर मुलांसाठीच काहीतरी करावं अशी तळमळ निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी पुढे हेच करिअर करावं असं त्यांना वाटलं. आता त्या नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ एज्युकेटर्स ऑफ डेफ महाराष्ट्र राज्याच्या कोषाध्यक्ष आहेत. त्यांची चित्रकला खूप छान होती. महाविद्यालयीन काळापासूनच पौर्णिमेच्या कथा प्रमिला काळे यांच्या पुस्तकासाठी दिवाळी अंकांसाठी त्यांनी रेखाटने केलेली आहेत. विवेकानंदांच्या जीवनावर आधारित चित्रकथाही त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अलीकडेच लहान मुलांमध्ये वाचा म्हणजेच बोलणे व वाचनाची आवड निर्माण करणारा बोला ह्या स्वरचित कविता संग्रहासाठी चित्ररेखाटनास विशेष बालकाव्य वेदसागर साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नवकवींच्या काव्यसंग्रहामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अनेक मासिकांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. काव्य परीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. ताईंच्या कर्णबधिरत्वाबद्दल जनजागृतीसाठी लेखन केलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन ताई करतात व पालकांना देखील समुपदेशन करतात. महाराष्ट्र राज्य कर्णबधिरांच्या शैक्षणिक परिषदेत उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व ताईंनी केलेलं आहे. नॅशनल मेरिट स्कॉलरशिपचे पुरस्कार देखील ताईंनी पटकावलेले आहेत. SNDT युनिव्हर्सिटीचे 2 पुरस्कार देखील छायाताईंना मिळालेले आहेत. कवितेसाठी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते छायाताईंना पुरस्कार मिळाला. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील छायाताईंनी पटकावलेलं आहे. अनेक संस्थांकडून समाज कल्याण खातेकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ताईंची निवड झालेली आहे. राष्ट्रीय अपंग जीवनगौरव पुरस्कार, शाहू महाराज समाज परिवर्तन पुरस्कार, वैभव महाराष्ट्राचा गुणगौरव पुरस्कार, इनरव्हील क्लबतर्फे छायाताईंचा सन्मान झालेला आहे. महिला दिनी महाराष्ट्र पोलिसांतर्फे देखील छायाताईंचा सन्मान झालेला आहे. कऱ्हाडे ब्राह्मण संस्थेतर्फे देखील छायाताईंचा सन्मान झालेला आहे. असे अनेक पुरस्कार आपल्या जीवनामध्ये छायाताईंनी पटकावलेले आहेत. माझे पुस्तक कर्णबधिरांच्या वाचन आवडीसाठी हस्तपुस्तिकांचा प्रकल्प छायाताईंनी राबवलेला आहे. 10वीला 17 नंबरचा फॉर्म भरून बसलेल्या कर्णबधिरांना छायाताईंनी मार्गदर्शन केले आणि त्यांचा 100% निकाल देखील लागलेला आहे. क्षमता चाचणी, वाचा वर्णोच्चार चाचणी निर्मिती विशेष शिक्षकांसाठी असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये बार्शी, सोलापूर, इंदापूर, पुणे, नाशिक, आनंदवन, कोपरगाव, नांदेड, अमरावती इथे देखील ताईंनी व्याख्याने दिलेली आहेत. नॅशनल कॉन्फरन्समध्ये कर्णबधिर मुलांच्या प्रगतीसाठी केलेल्या उपक्रमावरील पोस्टर्सना 2 वेळा प्रथम पारितोषिक देखील छायाताईंनी पटकावलेलं आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने छायाताईंनी कर्णबधिर मुलांच्या शाळेमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला आणि त्यातच त्यांनी वाहून घेतलं. माझं पुस्तक हे कर्णबधिरांच्या वाचन आवडीसाठी त्यांनी हस्तपुस्तिका तयार करून ती मुलांच्यापर्यंत पोहोचवली. कर्णबधिर मुलांचे अनेक उपक्रम ताईंनी राबवले. एवढेच नव्हे तर त्या लहान मुलांना घेऊन त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग देखील घेतला. त्यांच्यासाठी नाट्य नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले.
कर्णबधीर शिक्षकांसाठी असलेल्या अधिवेशनात कर्णबधीर मुलांसाठी तंत्रविज्ञान विषयक नवीन अभ्यासक्रम 1ली ते 10वीचा त्यांनी सादर केला. छायाताई म्हणजे उत्साहाचा सळसळता चैतन्याचा झरा. मुलांसाठी अमाप कष्ट उपसणाऱ्या, आलेल्या प्रसंगाला तोंड देत धीराने मात करणं हेच त्यांचं वैशिष्ट्य. त्यांच्या या कामात पतीने त्यांना मोलाची साथ केली आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठात B.Ed स्पेशल एज्युकेशनसाठी त्यांनी लेखनसुद्धा केलेलं आहे. या नवरात्रोत्सवात आई भवानीचा जागर करताना छायाताईंनी जे कार्य हाती घेतले आहे त्याचं फळ म्हणून किनो पुरस्काराने ताईंना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर सर फाउंडेशननेही त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. अशा ह्या छायाताईंना लक्ष्मी चित्र यूट्यूब चॅनलच्या वतीने त्रिवार अभिवादन. त्यांच्या हातून अनेक उत्तमोत्तम कार्य घडत कर्णबधीर मुलांच्या बरोबर सामाजिक कार्य करण्यासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद.